शेतकरी बांधवांनो नमस्कार। महायोजना दूतमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, या ठिकाणी जो लागलेला आहे तो इकोझन कंपनीचा हा सोलार प्लांट या ठिकाणी लागलेला आहे। याचा उद्देश एकच आहे, आज वरती आभाळ आहे, आपण जे ढगाळ वातावरणामध्ये पण हा पाणी कशा पद्धतीत मारतो, हा 3 HP 30 मीटर हेडचा पंप लावलेला आहे। या ठिकाणी सगळ्यात पहिले आणि महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, आपण कोणत्याही कंपनीचा प्रचार आणि प्रसार याचा करत नाही। हे फक्त आपल्या शेतकरी बांधवांमध्ये जे जनजागृती व्हावी आणि या सोलार पंपाबद्दल शेतकऱ्यांना एक माहिती असावी यास्तव फक्त हा व्हिडिओ टाकत आहे। कोणत्याही कंपनीला प्रमोट करणे, कोणत्याही कंपनीला कमी लेखणे, कोणत्याही कंपनीला डावलणे हा आपला उद्देश नाही। कारण भरपूर शेतकरी बांधव याच्यापासून काय असतात, आता हे नवीन लागत आहेत सोलार प्लांट आपल्याकडे, याच्याबद्दल भरपूर शेतकऱ्यांना जे काय आहे ते योग्य त्या प्रकारची माहिती नसते। जसं की यापासून शॉक लागतो का, यापासून काही जीवितहानी होण्याची शक्यता आहे का, आणखीन इतरही या मोटरबद्दल मोबाईलवर ऑन ऑफ वगैरे कशा करणे, पाणी कसं मारते, याची काळजी कशा पद्धतीत घ्यायची, याबद्दल भरपूर शेतकऱ्यांना जी काही माहिती नाही। त्या संदर्भातच आपण जो आहे तो व्हिडिओ प्रत्येक वेळी प्रत्येक कंपनीचे टाकत आहेत आणि कोणती मोटर कोणते पंप तुम्हाला चांगले वाटतात, कोणते पाणी चांगले मारतात याचबद्दलची माहिती जी आहे ते आपण आपल्या जे काही चॅनलच्या माध्यमातून देत असतो। तत्पूर्वी तुम्ही महायोजना दूतच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी जे काही बेल नोटिफिकेशन बटन आहे त्याला सुद्धा तुम्ही प्रेस करा। चला तर पाहूयात की हा या ठिकाणी जो लावलेला इकोट्रॉन कंपनीचा जो काही सोलर पंप आहे कशा पद्धतीनं याची फिटिंग आहे, कशा पद्धतीनं ऑपरेट होतो, कसा पाणी मारतो ते पाहूयात। सर्वप्रथम सांगतो की इकोझन ही एक मोटर पंप क्षेत्रामधली जी आहे ते एक ब्रँडेड कंपनी मानली जाते आणि जवळपास 20 पेक्षा जास्त कंपन्या या इकोझन कंपनीचं मटेरियल त्या ठिकाणी आपल्याला देताना पाहायला मिळतात। याच्यामध्ये आपण बघतो की गोल्ड आहे, गोल्डी आहे, माधुरी आहे, पर्ल आहे, त्यानंतर प्रीमियर एनर्जी आहे, त्याच्यानंतर जुना सोलार आहे, आणखीन त्यानंतर जीकेनं सुद्धा जे काय आहे ते याच कंपनीचं मटेरियल त्या ठिकाणी वापरलेलं आहे आणि भरपूर आता मीरा कंपनी आहे, ह्या सगळ्या ज्या कंपनी आहेत ते इकोझनचं कंट्रोलर, इकोझनचं जे काही मोटर आहे ते त्या ठिकाणी देताना आपल्याला पाहायला मिळतात। एकंदरीत बघायचं झालं तर आता ह्या वेगवेगळ्या एजन्सी आहेत, याच्यामध्ये कंपनी तर सगळ्यांना स्टँडर्ड आणि चांगल्याच पद्धतीत मटेरियल त्या ठिकाणी प्रोव्हाइड करत असते, परंतु फिटिंगच्या बाबतीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सगळ्याच कंपन्याचा एक डोक्याला ताप झालेला, शेतकऱ्याला स्वतः खड्डा करायला लावणे, शेतकऱ्याला जे काही रेती, सिमेंट आणि गिट्टी ह्या शेतकऱ्याला स्वतः आणायला लावणं हे सगळ्यात महत्त्वाचा एक प्रश्न आहे आणि ते शेतकऱ्याला सगळ्या गोष्टी करायला लावतात। कंपन्यानं याची दखल घ्यायला पाहिजेत आणि त्या एजन्सीला जे काही आहे ते सांगायला हवं की बाबा हे शेतकऱ्याला तुम्ही त्रास देऊ नका या गोष्टीचा, आणि शासनानं पण या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवं की हे जे कंपन्या आहेत तुम्ही याला भरमसाठ पैसा देता कंपन्यांना आणि शेतकऱ्याला जर असे परेशान करत असताल तर त्या कंपन्याचा नक्कीच त्या कंपन्याला बोलायला हवं। त्या कंपन्याचं जे काही ऐकत नसतील तर या कंपन्याचे कंत्राट वगैरे हे कॅन्सल करायला हवेत, कारण हे गोष्टी जे करणं आहे ते खूप जिकरीचं काम आहे। कारण शेतकऱ्याच्या माध्यमातून खड्डा केला जातो, तो खड्डा काहीसा कमी प्रमाणात केला जातो, त्यामध्ये नंतर मग याचे सोलार पडण्याचे चान्सेस असतात, त्याच्यामध्ये नंतर तुम्हीच बोलता की हे इन्शुरन्स क्लेम झाले नाहीत, त्यामुळे जे आहे ते खड्डा हा तुम्हीच केला पाहिजेत। रेती सिमेंटसाठी थोडंफार शेतकरी मदत करू शकतो त्याच्यामध्ये, परंतु खड्डा जो आहे किती फुटापर्यंत करायचा, किती खोलीपर्यंत करायचा हे तुम्हाला त्या पद्धतीत चांगलं माहीत असतं। त्यामुळं कंपन्यानं खड्डा जो आहे ते स्वतः करायला हवा आणि खड्ड्याची जे काही आहे ते पुढं त्याचा त्रास न व्हावा यासाठी काळजी घ्यायला हवी। बघू शकता या ठिकाणी जो आहे तो इकोझन कंपनीचा सोलार पंप या ठिकाणी लावलेला आहे, कंट्रोलर आहे त्यांचं, आणि ह्या प्लेट जे आहे ते आयकॉन कंपनीच्या प्लेट लावलेल्या आहेत। एकंदरीत हा जो प्लांट आहे तो 3000 वॅटचा प्लांट आहे, म्हणजे 6 प्लॅट या ठिकाणी लावलेले आहेत। एका प्लेटची पॉवर जनरेशन क्षमता जी आहे ते 500 वॅट आहे। त्यानंतर हिचं नो लोड व्होल्टेज क्षमता जी आहे ते 45.59 वोल्ट एवढं व्होल्टेज एक प्लेट नो लोड म्हणजे लोड नसला तर जनरेट करते, आणि ज्यावेळेस मोटर चालू आहे त्यावेळेस जवळपास 38.35 वोल्ट एवढं व्होल्टेज जनरेट करते। एकंदरीत 240 वोल्ट 230 ते 240 वोल्ट एक लोडवर हा प्लांट व्होल्टेज जनरेट करतो। यापासून सावध राहण्याची तुम्हाला गरज आहे, याच्यापासून शॉक वगैरे लागू शकतो आणि हा शॉक लागणे म्हणजे जे काही आपला AC करंट आहे त्यापेक्षा हा डेंजर असतो। त्यामुळं इन्सुलेटेड उपकरणं, इन्सुलेटेड जे काही आपले हातमोजे वगैरे वापरल्याशिवाय कुठल्याही प्रकारची तुम्ही येथे हाताळणी वगैरे करत जाऊ नका। एकंदरीत बघायचं झालं तर फिटिंग इन्स्टॉलेशन वगैरे व्यवस्थित केलेलं आहे। दिशा वळवण्यासाठी त्या ठिकाणावर जे आहे तर त्यांनी पूर्णपणे सिस्टम दिलेली आहे, शॉकअप वगैरे अशा पद्धतीत त्यांनी कंपनीने दिलेली आहे। कंट्रोलर हा जो आहे ते फुल्ली मोबाईल ऑपरेटेड आहे। या ठिकाणी एअरटेलचं डोंगल दिलेलं आहे, त्याच्यामधून ते
मोबाईलद्वारे पण ऑपरेट ऑन ऑफ करू शकतो. त्यासाठी जे आहे ते प्ले स्टोअरवर इकोट्रॉन नावाचं एक ॲप्लिकेशन आहे, त्याच्यामधून आपण जो आहे तो ऑन ऑफ करू शकतो. या साईड कोणी इकून या डायरेक्ट इथं तिकडे दाखवत नंबर माहिती सांगा तुम्ही. ठीक आहे. कंट्रोलरचं जर डाटा बघायचं झालं तर या ठिकाणी जो आहे तो हा 3 HP साठी डेव्हलप केलेला कंट्रोलर आहे. हा EMI नंबर आहे त्याचा या ठिकाणावर. इथे बघू शकता पूर्णपणे कंट्रोलरवरचा जो डाटा आहे तो 3 kW हा टोटल लोड सहन करू शकतो. 50 वोल्ट ते 350 वोल्टपर्यंत व्होल्टेज कॅपॅसिटी आहे याच्यामध्ये. 13 एम्पियर शॉर्ट सर्किट सिस्टम आहे. 0 ते 240 हर्ट्झपर्यंत याची फ्रिक्वेन्सी कमी जास्त होते. आता याच्यामध्ये बघू शकता की हा कंट्रोलर जो आहे तो AC/DC कंट्रोलर या ठिकाणी नाहीये. आता भरपूर शेतकऱ्याच्या माध्यमातून विचारलं जातं की कोणत्या कंपन्या AC/DC आहेत. इकोजनचे जेवढे कंट्रोलर असतील, इकोजनचं जेवढे काही कंपन्यांनी मोटर दिली असेल त्या ठिकाणी AC/DC नाहीये आणि यापुढे AC/DC येणार सुद्धा नाही, हे लक्षात असणं गरजेचं आहे. कारण AC/DCचं जे काही आहे ते तांत्रिक अडचणी त्या ठिकाणी भरपूर येत आहेत. आता आपण याचं जे काय आहे ते स्ट्रक्चर वगैरे बघितलं तर आपण पाणी बघूयात की आता ढगाळ वातावरणामध्ये हे इकोजनचा पंप कशा पद्धतीनं पाणी मारतो हे आपण इथं बघूयात. हा इथून मॅन्युअली आपण पंप जो आहे तो ऑन केलेला आहे. अर्थिंगचं वगैरे या ठिकाणी हे केलेलं आहे. तर याला कॅप वगैरे दिला नव्हता का अर्थिंगचा? हे अर्थिंग केलेली याला झाकण. अच्छा ठीक. एकंदरीत आता पूर्णपणे ढगाळ वातावरण आहे आणि ढगाळ वातावरणामध्ये आता ही 63 mm 2 इंची डिलिव्हरी आहे. या ठिकाणी अशा पद्धतीत जे आहे ते हे पाणी मारत आहे. एकंदरीत बघायचं झालं तर पाणी मारण्याची क्षमता ही ढगाळ वातावरणामध्ये कमी जास्त ही प्लेटच्या पॉवर जनरेशनवर असते. प्लेटची टेक्नॉलॉजी ज्याही पद्धतीत बनलेली आहे आणि व्होल्टेज ज्याही पद्धतीने जनरेट करतात त्यामध्ये हे पाणी कमी जास्त मारण्याचं यामध्ये प्रकार होऊ शकतो. आता बघायचं झालं तर फुल्ली म्हणजे कोठंच ऊन नाही आहे आणि एकंदरीत बघायचं झालं तर एवढ्या ढगाळ वातावरणामध्ये अशा पद्धतीत पाणी मारतो पंप. हे ढगाळ वातावरणामध्ये बघायचं झालं तर भरपूर पाणी आहे आणि भरपूर ऊन असल्याच्या नंतर आपण इकोजनचे वारंवार बघत आलोत पंप, वारंवार मोटर बघतच आलोत कशा पद्धतीत पाणी मारतात ते. एकंदरीत तुम्हाला काय वाटतं की या पंपाबद्दल? ढगाळ वातावरणामध्ये पाणी कसा मारतो ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवांबरोबर जो व्हिडिओला शेअर करा आणि महायोजना दूत चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.